आता लेखकांनी काय म्हटलंय की इट वॉज ॲज मच ॲन ऑनेस्ट मॅन्स लेबर, म्हणजे ज्याप्रमाणे एखादा प्रामाणिक माणूस त्याचे प्रामाणिक काम करतो आणि ते कामाचे त्याला पैसे मिळत असतात, तो त्याच्यातून पैसे कमवत असतो. तर ज्याप्रमाणे एक प्रामाणिक माणूस त्याचे पैसे कमवत होता, तशाच प्रकारे हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे त्याचे जे काम आहे, भले तो लोकांना त्याचे भविष्य खोटं सांगत होता, परंतु त्याच्यातही तो मेहनत करत होता. आणि ज्याप्रमाणे एखादा प्रामाणिक माणूस पैसे कमवतो त्याच्या कामामधनं, त्याच प्रकारे हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे त्याच्या मेहनतीचे पैसे तो कमवत होता, असं लेखक आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत. आता या ठिकाणी आपण नवीन पॅरेग्राफला सुरुवात करत आहोत. ही हॅड लेफ्ट हिज विलेज, त्याने त्याचे गाव सोडलं होतं. विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन, त्याने त्या अगोदर काही असा प्लॅन केला नव्हता. त्याने अचानक काय केलं होतं, त्याचे गाव सोडलं होतं. मी तुम्हाला जे या लेसनची सुरुवातीला किंवा या अगोदर मी जो लेसन केला त्यामध्ये त्याच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की हा जो ॲस्ट्रॉलॉजर होता तो त्याचे गाव सोडून आलेला होता. तर या ठिकाणी लेखक काय म्हणतात, ही हॅड लेफ्ट हिज विलेज, त्याने त्याचे गाव सोडलं होतं. विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन, म्हणजे त्याने असा कुठल्याही प्रकारचा प्लॅन बनवला नव्हता गाव सोडण्या अगोदर. प्रिव्हियस थॉट म्हणजे काय, गाव सोडण्या अगोदर त्याने कुठल्याही प्रकारचा असा विचार केला नव्हता, कुठल्याही प्रकारचं प्लॅन बनवलं नव्हतं. त्याने विदाऊट एनी प्लॅन, विदाऊट एनी थॉट त्याने त्याचे गाव काय केलं होतं, सोडलं होतं, असं लेखक या ठिकाणी म्हणत आहेत. आता ते गाव का सोडलं होतं ते आपल्याला पुढे कळणारच आहे. If he had continued there, he would have carried on the work of his forefathers. म्हणजे या ठिकाणी इफ ही हॅड कंटिन्यूड देअर, म्हणजे जर तो जो ॲस्ट्रॉलॉजर आहे त्याने त्याचे गाव सोडलं होतं, त्याने जर गाव सोडलं नसतं तर काय केलं असतं त्याने, ही कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोरफादर्स, म्हणजे त्याचे जे वडील आहेत, त्याचे आजोबा आहेत, ते जे कामं करतात त्याच प्रकारे या ॲस्ट्रॉलॉजरने सुद्धा कामं केली असती. आता जो ॲस्ट्रॉलॉजर आहे त्याने जर गावने सोडलं असतं तर त्याने काय केलं असतं, त्याचे जे पूर्वज आहेत, त्याचे वडील आहेत, त्याचे आजोबा आहेत, ते काय काम करतात, समजा ते काय करतात, फार्मिंग म्हणजे शेती करतात. तर ते जर शेती करत आहेत तर या ॲस्ट्रॉलॉजरनी बी जर काय केलं असतं, जर गावने सोडलं असतं तर त्याने सुद्धा त्यांच्या फोरफादर्स म्हणजे त्याच्या पूर्वजांची शेतीच केली असती. तर या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की कोणकोणते त्याचे फोरफादर्स वर्क करत होते. तर कोणते वर्क करत होते आता पहा विद्यार्थी मित्रांनो. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर, म्हणजे तो जर त्याच ठिकाणी त्याच गावामध्ये राहिला असता तर ही वुड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोरफादर, जर तो त्याच गावामध्ये राहिला असता तर त्याने त्याच्या पूर्वजांचेच काय केलं असतं, काम कंटिन्यू केलं असतं, कॅरीड आउट केलं असतं, नेमली टिलिंग द लँड. आता टिलिंग द लँड म्हणजे आता शेती करण्या अगोदर जी लँड असते, जमीन असते, त्याला खोदावं लागतं, म्हणजे त्या ठिकाणी जे किडे वगैरे असतात ते त्या वरती येऊन मरण्यासाठी त्या ठिकाणी शेती नांगरणे. टिलिंग द लँड म्हणजे काय, शेती नांगरण्याचे काम त्याचे फोरफादर्स करत होते. तर जरी तो त्या ठिकाणी त्याच गावात राहिला असता, त्याने गाव जर नाही सोडलं असतं तर त्याने काय केलं असतं, टिलिंग द लँड म्हणजे शेतीमध्ये काम केलं असतं, बरोबर. लिव्हिंग म्हणजे त्या ठिकाणी गावामध्ये राहण्याचं काम केलं असतं. मॅरिंग म्हणजे त्याने लग्न केलं असतं. आता त्याने गाव सोडलं नाही, तो काय करणार, त्या गावामध्ये राहणार. मॅरिंग काय करणार, लग्न करणार. काय करणार अजून, टिलिंग द लँड म्हणजे त्याचे जे फोरफादर्स होते, त्याच्या वडिलोपार्जित जे त्यांचा व्यवसाय होता तो व्यवसाय त्याने टिलिंग द लँड, तो लँड टील करण्याचा त्याने व्यवसाय केला असता, तिथे राहिला असता, तो लिव्हिंग राहिला असता. किंवा त्याने मॅरिंग म्हणजे त्याने लग्न केलं असतं. अँड रायपनिंग ही इन हिज कॉर्न फील्ड अँड ॲन्सेस्ट्रल होम. आता या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे की त्यांनी लग्नही केलं असतं आणि अँड रायपनिंग इन हिज कॉर्न फील्ड म्हणजे त्याने त्याच्या शेतीमध्ये काय पिकवलं असता, मका. कॉर्न फील्ड म्हणजे मक्याची त्यांची शेत होती. तर त्यांनी काय केलं, तो जर त्यांनी गाव सोडलं नसतं तर त्यांनी शेतीमध्ये मका पिकवला असता. अँड तो कुठे राहिला असता, ॲन्सेस्ट्रल होम म्हणजे त्याच्या
त्याचे पूर्वजांचे घर म्हणजे त्याचे वडील जिथे राहत होते, त्याचे आजोबा जिथे राहत असते, जर त्याने गाव नाही सोडलं असतं तर त्यांनी सुद्धा शेती केली असती, लग्न केलं असतं, तिथेच राहिला असता, त्याने तिथेच शेतामध्ये मका पिकवला असता आणि त्याच्या वडिलोपार्जित त्याचे ते जे घर आहे त्याच घरामध्ये त्याला जे ॲन्सेस्ट्रल होम असं नाव दिलं आहे. ॲन्सेस्ट्रल म्हणजे पूर्वजांचे घर. तर त्या पूर्वजांच्या घरामध्येच तो आपला जो ॲस्ट्रोलॉजर आहे तो राहिला असता. केव्हा? जेव्हा त्याने गाव सोडलं नसतं तर. बट दॅट वॉज नॉट टू बी. आता याचा अर्थ काय की असं काहीही घडलं नाही. आता तो गावात राहिला असता तर हे सर्व केलं असतं, पण त्याने गाव सोडलं, त्याने गाव सोडून टाकलं, तर त्यामुळे असं कुठल्याही प्रकारचं घडलं नाही. बट दॅट वॉज नॉट टू बी. असं काहीही झालं नाही. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन. असं काही, आता बट दॅट वॉज नॉट टू बी, असं काहीही झालं नाही. ही हॅड टू लेफ्ट ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन. आता त्याला काहीही, त्याने कोणालाही, एनीवन म्हणजे काय, त्याने कोणालाही टेलिंग न सांगता, विदाउट टेलिंग एनीवन, तो जो ॲस्ट्रोलॉजर होता त्याने विदाउट टेलिंग एनीवन म्हणजे त्याने कोणालाही न सांगता त्याने त्याचे घर काय केलं होतं, सोडलं होतं. त्याने त्याचे गाव सोडलं होतं. आता ते का सोडलं होतं ते आपल्याला पुढे कळणारच आहे. तर अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. आता त्याने त्याचे जे गाव सोडलं होतं, त्याने त्याचे जे घर सोडलं होतं विदाउट टेलिंग एनीवन. त्यांनी कोणालाही न सांगता त्याचे घर सोडलं होतं. आणि त्याने काय केलं होतं, त्याने घर सोडल्याबरोबर तो कुठे थांबला नाही. तो चालत राहिला. पण का चालत राहिला? तो इथपर्यंत चालत राहिला जोपर्यंत त्याचे घर 100 miles म्हणजे त्याच्या कपल ऑफ 100 miles म्हणजे 200 माईल 300 माईल म्हणजे खूप लांबवर त्याचं घर, त्याचे गाव सुटून जात नाही तोपर्यंत तो जो ॲस्ट्रोलॉजर आहे तो चालत राहिला आणि त्याने त्याचे गाव सोडलं, घर सोडलं. आता हे कशासाठी तर ते आपल्याला पुढे कळणारच आहे. टू विलेजर्स. आता या ठिकाणी त्यांनी एक गोष्ट अजून म्हटलं आहे की त्याने विदाउट टेलिंग एनीवन म्हणजे कोणालाही न सांगता त्याने काय केलं होतं, लिव्ह होम म्हणजे त्याने त्याचे घर सोडलं होतं. लिव्ह म्हणजे काय, सोडणे. तर त्याने त्याचे घर, लिव्ह होम, त्याने त्याचे घर सोडलं होतं विदाउट टेलिंग एनीवन. अँड ही कुड नॉट रेस्ट म्हणजे त्याने कुठेही आराम न केला. टिल ही लेफ्ट हिज इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles जोपर्यंत त्याचे घर खूप दूर सुटून नाही जात, त्याचे घर खूप दूर नाही जात तोपर्यंत तो कुठेही थांबला नाही. त्याने डायरेक्टली कोणालाही न सांगता त्याचे घर सोडलं. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ ॲन ओशियन फ्लोड बिटवीन. आता टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ ॲन ओशन फ्लोड बिटवीन. आता कुठल्याही गावकऱ्याला ज्याप्रमाणे हा ॲस्ट्रोलॉजरने घर सोडलं होतं त्याप्रमाणे एखाद्या गावकऱ्याने जर घर सोडलं असतं तर त्यासाठी ॲज इफ ॲन ओशन म्हणजे काय, महासागर, समुद्र. जर कोणत्या गावकऱ्याने जर घर सोडलं असतं तर जितक्या दूर हा ॲस्ट्रोलॉजर त्याच्या घर सोडून आला होता त्याने कधीही फिरून त्याच्या गावाला गेला नाही. त्याने कधीही त्याच्या गावाकडे वळून पाहिलं नाही. तो चालतच गेला जोपर्यंत कपल ऑफ 100 miles त्याच्या घर बिहाइंड म्हणजे मागे सुटत नाही तोपर्यंत हा ॲस्ट्रोलॉजर चालत गेला त्याच्या घर गाव सोडून. तर अशा प्रकारे जर कुठलाही प्रकारचा विलेजर जर ॲस्ट्रोलॉजरच्या व्यतिरिक्त घर सोडून गेला असता तर त्यासाठी एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणं काय होतं, ओशन फ्लोड बिटवीन म्हणजे समुद्र पार करण्या इतकं एवढं डिस्टन्स त्या ॲस्ट्रोलॉजरने ट्रॅव्हल केलं होतं त्याचे गाव आणि घर सोडण्यासाठी. कळालं? असं हे आपल्याला या ठिकाणी लेखक म्हणत आहेत. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल म्हणजे तो जो ज्योतिष होता त्याच्याकडे जे माणसांच्या जीवनामध्ये चालणारे ट्रबल्स म्हणजे संकट असतात ना
मॅनकाइंड स्ट्रगल म्हणजे आपण असंही सांगू शकतो जे येणारे क्षण असतात माणसांच्या जीवनामध्ये. जसं या ठिकाणी लेखक पुढे म्हणतात, मॅरेज, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज, म्हणजे लग्न, पैसे किंवा ह्युमन टाईज म्हणजे नाते. आता जे लोक असतात त्यांचे नातं असतात, तर त्यांच्यामध्ये नात्यांमध्ये विवाद असतो, जसं की भाऊ बहिणीमध्ये विवाद असतो, किंवा नाते जे असतात त्यांच्या वडीलमध्ये मुलामध्ये जे विवाद असतात, तर ते वादविवाद ह्युमन टाईजचे जे टँगल्स आहेत त्याबद्दल, किंवा पैशांबद्दल, किंवा मॅरेज म्हणजे लग्नाबद्दल, हे जे माणसांच्या जीवनात चालणारे जे घडामोडी आहेत, हे जे मॅनकाइंड ट्रबल्स आहेत, जे माणसाच्या जीवनातील संकट आहेत, याबद्दल हा जो ॲस्ट्रोलॉजर आहे याचं वर्किंग ॲनालिसिस होतं. म्हणजे हा खूप चांगल्या प्रकारे या सर्व गोष्टींना समजत असत होता, म्हणून त्याने ॲस्ट्रोलॉजर बनायचं ठरवलं. समजलं? तर या ठिकाणी पहा, आता आपण ज्योतिषाकडे जातो, तो आपल्याला कशाबद्दल सांगतो की माझ्या नात्यांमध्ये एवढा वाद आहे, तर मला याबद्दल माझे भविष्य सांगा, असं आपण म्हणतो ना ज्योतिषाला. किंवा मला पैसे मिळत नाही, मला पैसे कमवता येत नाही, म्हणजे मी पैसे कमवतो परंतु माझ्याकडे टिकत नाही, अशा प्रकारचे आपण ज्योतिषांना विचारत असतो. आणि त्याबद्दल अजून काही असतात ज्यांचे लग्न होत नसतं, तर ते काय म्हणतात की माझे लग्न होत नाही, तर माझे लग्न केव्हा होईल, अशा प्रकारे आपण विचारायला ज्योतिषाकडे जात असतो. आपण लग्नाबद्दल विचारतो, पैशांबद्दल विचारतो, आपल्या नात्यामधील काही वाद असतील तर त्या वादबद्दल विचारतो. तर अशा प्रकारे जे मॅरेज, मनी, ह्युमन एन्टँगलमेंट्स किंवा ह्युमन टाईजचे जे टँगल्स असतात, तर ते टँगल्स ऑफ ह्युमन टाईज किंवा मनी म्हणजे पैसा, मॅरेज, अशा प्रकारचे जे मॅनकाइंड ट्रबल्स आहेत, जे माणसातील जीवनातील संकट आहेत किंवा माणसाच्या जीवनातील प्रसंग आहेत, यांचं जे वर्किंग ॲनालिसिस होतं, म्हणजे खूप चांगल्या प्रकारे या ॲस्ट्रोलॉजरला त्याच्या ह्या वर्कचं ॲनालिसिस करत होता. म्हणजे त्याला मॅरेज, मनी, पैसा, म्हणजे लोकांच्या जीवनातील नात्यांमधील वादविवाद याबद्दल हा जो ॲस्ट्रोलॉजर होता त्याला खूप असं नॉलेज होतं. कळालं? तर असं या ठिकाणी लेखक आपल्याला सांगत आहेत. आता या ठिकाणी ॲनालिसिस म्हणजे काय? ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण. तर या ठिकाणी जो आपला ॲस्ट्रोलॉजर आहे त्याला या सर्व गोष्टींमध्ये खूप चांगल्या प्रकारे असं विश्लेषण करता येत होतं, ॲनालिसिस करता येत होतं. तर लॉंग प्रॅक्टिस अँड शार्पेड हिज परसेप्शन. आता त्याची जी ही प्रॅक्टिस होती ती खूप वर्षांपासून चालत होती, त्याच्यामुळे त्याला काय झाली होती, लॉंग प्रॅक्टिस झाली होती. लॉंग प्रॅक्टिस झाल्यामुळे काय झालं होतं, त्याची जी ॲक्युरेसी होती, म्हणजे परसेप्शन म्हणजे काय या ठिकाणी, आता परसेप्शन म्हणजे त्याचे जे अंदाज होता, त्याचे जे आकलन होतं, ते आकलन त्या ॲस्ट्रोलॉजरचं खूप स्ट्रॉंग झालेलं होतं. ते कशामुळे, म्हणजे शार्पेंड झालं होतं. या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे ना, शार्पेंड हिज परसेप्शन. आता ते जे आकलन होतं, परसेप्शन होतं, त्याचा तो जो अंदाज होता तो खूप शार्पेंड झालेला होता. कशामुळे? लॉंग प्रॅक्टिसमुळे. तो जो ॲस्ट्रोलॉजर होता त्याच्या लॉंग प्रॅक्टिसमुळे ही हॅड शार्पेंड हिज परसेप्शन. त्याच्या या सर्व गोष्टींमध्ये जे आकलन, त्याचे जे ज्ञान होतं ते खूप शार्प असं झालेलं होतं. कारण काय, तो खूप लॉंग प्रॅक्टिस करत होता. त्याच्या ज्योतिष म्हणजे त्याचे भविष्य सांगण्याच्या या व्यवसायामध्ये त्याने खूप लॉंग प्रॅक्टिस केलेली होती. त्यामुळे ते जे परसेप्शन होतं, त्याचे जे आकलन होतं, त्याच्याकडे ते जे ज्ञान होतं ते खूप शार्प होतं, कारण त्याने खूप लॉंग प्रॅक्टिस केलेली होती या व्यवसायामध्ये. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. आता त्याचे जे परसेप्शन आहे, आकलन आहे, ज्ञान आहे, इतकं शार्प झालं होतं लॉंग टाईप प्रॅक्टिस करून विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. आता ते जे परसेप्शन आहे इतकं शार्पन झालं होतं की मोजक्या 5 मिनिटांच्या मध्येच जर कोणी व्यक्ती त्याला काही सांगत असेल तर तो अंडरस्टूड करायचा की व्हॉट वॉज रॉंग, की त्याच्या जीवनामध्ये काय चुकीचं घडलेलं आहे हे त्याला लगेच 5 मिनिटात कळून जात होतं.
कारण त्याने प्रॅक्टिस झाली होती त्याचं परसेप्शन खूप शार्प झालं होतं. एवढं शार्प झालं होतं की विदिन 5 मिनिट्स ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग, म्हणजे काय चुकीचं घडत आहे त्याला लगेच कळत होतं 5 मिनिटांमध्ये, असं या ठिकाणी रायटर आपल्याला सांगत आहेत. ही चार्ज 3 pies per question, never opened his mouth till the other had spoken for at least 10 minutes. आता हा जो ॲस्ट्रॉलॉजर होता तो एका क्वेश्चनसाठी किती पैसे घ्यायच्या? 3 पाईज घ्यायच्या. आता मित्रांनो, पाईज म्हणजे काय? जसं आपला रुपया आहे, रुपयाच्या खालती काय असतं? पैसे असतं. 50 पैसे, 25 पैसे, 100 पैसे. आता 100 पैसे म्हणजे 1 रुपया होतो. आता पूर्वीच्या काळी ही खूप जुनी गोष्ट आहे, तर त्यावेळेस पाई, आणा अशा प्रकारचे जे चलन होते ते वापरण्यात होते, पाई, आणा वगैरे. तर त्यावेळेस पाई होते. तर तो एका क्वेश्चनचे किती पैसे घ्यायच्या? 3 पाईज तो एका क्वेश्चनसाठी घेत होता. आणि नेव्हर ओपन हिज माउथ, तो त्याचे तोंड उघडत नव्हता. केव्हापर्यंत? टिल द ऑदर हॅड स्पोकन फॉर ॲट लीस्ट 10 मिनिट्स. आता त्याचे जे ते ग्राहक होते, कस्टमर्स होते, ते जोपर्यंत ॲटलिस्ट कमीत कमी 10 मिनिटांपर्यंत बोलत नाहीत, तोपर्यंत हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे तो त्याचे तोंड उघडत नव्हता. आता का नाही उघडत होता? तर या ठिकाणी म्हणतात आपले लेखक, which provided him enough stuff for a dozen answers and advices. तर हा जो आपला ॲस्ट्रॉलॉजर होता तो एक क्वेश्चनसाठी किती पैसे घ्यायच्या? 3 पाईज घ्यायच्या, बरोबर. आणि तो काय करायचा? नेव्हर ओपन हिज माउथ, तो त्याचे तोंड कधीच उघडायचा नाही. का नाही उघडायचा? तर आणि केव्हा उघडायचा? म्हणजे तो उघडायचा त्याचे तोंड, पण या ठिकाणी पहा मित्रांनो, ही नेव्हर ओपन हिज माउथ, तो त्याचे तोंड उघडायचा नाही. केव्हापर्यंत नाही उघडायचा? टिल द ऑदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 मिनिट्स. जोपर्यंत समोरच्या जो ऑदर व्यक्ती आहे तो 10 मिनिटांपर्यंत बोलत नाही, तोपर्यंत हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे तो त्याचे तोंड उघडत नव्हता. का नाही उघडत होता? कारण की विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन आन्सर्स अँड ॲडवाइसेस. आता तो त्याचे तोंड का नाही उघडत होता जोपर्यंत समोरचा माणूस 10 मिनिटांपर्यंत बोलत नाही? कारण की तो समोरचा माणूस त्या 10 मिनिटांमध्ये जेही काही बोलत होता त्याच्या बोलण्यामधून तो इतकी माहिती गोळा करायचा, इतका स्टफ त्याच्याकडे गोळा व्हायचा, म्हणजे डझन ॲन्सर्स, तो त्याच्या विचारलेल्या प्रश्नांच्या डझनभर ॲन्सर्स देऊ शकतो. आणि तो जो माणूस 10 मिनिटांमध्ये, समोरचा माणूस 10 मिनिटांमध्ये जेही काही बोलायचा त्याच्या माहितीमुळे तो त्याचे जे ॲडवाईस आहे तो त्याचे भविष्य जेव्हा सांगणार तेव्हा त्याच माहितीचा तो उपयोग करायचा. त्या 10 मिनिटांमध्ये तो माणूस जितकाही बोलला त्या बोलण्याच्या, त्या माहितीचा तो ॲस्ट्रॉलॉजर उपयोग करत होता. तोपर्यंत 10 मिनिटं जोपर्यंत पूर्ण होत नाही तो ॲस्ट्रॉलॉजर त्याच्या तोंडच उघडायचा नाही, कारण की त्याला ती सर्व माहिती गोळा करायची होती. आणि एकदाची का त्या ॲस्ट्रॉलॉजरला ती माहिती मिळाली तर त्या माहितीच्या आधारेच तो ॲस्ट्रॉलॉजर त्या लोकांचं भविष्य सांगत होता. जसं की मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं की तो ॲस्ट्रॉलॉजर खरोखरचा ॲस्ट्रॉलॉजर नव्हता, तो एक फेक ॲस्ट्रॉलॉजर होता. तर त्याच्यामुळे त्याला कोणाचं भविष्य काही सांगता येत नव्हतं, आणि असं पण कोणीही कोणाचं भविष्य सांगू शकत नाही. तर हा जो ॲस्ट्रॉलॉजर होता तो काय करायचा? एका क्वेश्चनच्या 3 पाईज घ्यायच्या, बरोबर. त्याचे तोंड उघडायच्या नाही. का? केव्हापर्यंत नाही उघडायच्या? जोपर्यंत समोरचा माणूस 10 मिनिटांपर्यंत बोलत नाही तोपर्यंत हा ॲस्ट्रॉलॉजर त्याचे तोंड उघडायचा नाही. आणि तो 10 मिनिटांमध्ये समोरचा माणूस जेही काही बोलायचा त्याच्यामधून हा ॲस्ट्रॉलॉजर एवढी माहिती इकट्ठा करायचा, गोळा करायचा, की जेणेकरून तो जेव्हा त्याच्या व्यक्तीचे भविष्य सांगायचा, त्याला जेही काही ॲडवाईस द्यायच्या, त्या माहितीच्या आधारेच तो जो ॲस्ट्रॉलॉजर आहे त्या व्यक्तींना ॲडवाईस देत होता. कळालं? When he told the person before him, gazing at his palm. आता तो जो व्यक्ती आहे जो ॲस्ट्रॉलॉजरला भविष्य विचारायचा, हा ॲस्ट्रॉलॉजर काय करायचा? त्याचा जो तळहात आहे, पाल्म आहे, त्या गेझिंग ॲट हिज पाल्म, त्याचे जे तळहात पाहायच्या आणि तो त्याच्या भविष्य सांगायचा.
कशा प्रकारे सांगायच्या, इन मॅनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट ऑफ युअर एफर्ट. म्हणजे तो जो ॲस्ट्रोलॉजर आहे तो असं भविष्य सांगायचा की कोणालाही ते खरं पटायलाच हवं. जसं की हा ॲस्ट्रोलॉजर आता या व्यक्तीचे भविष्य सांगत आहे की इन मॅनी वेज म्हणजे खूप अशा प्रकारे यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट्स. म्हणजे तुम्ही जितकेही काही प्रयत्न करतात तुमच्या प्रयत्नांना काही पूर्णपणे फळ मिळत नाही. अशा प्रकारे तो जो ॲस्ट्रोलॉजर आहे अशा प्रकारची उत्तर देत होता. आता तुम्हालाही हे सांगितलं की तुम्ही असं खूप प्रयत्न करतात आणि तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे काही पूर्ण फळ मिळत नाही, तर तुम्हीही काय म्हणणार, हो 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 खरं आहे खरं आहे. तर तुम्ही सुद्धा असंच म्हणणार ना. तर मग अशा प्रकारे जे सर्वांना खरं पटणार अशाच प्रकारे तो भविष्य ॲस्ट्रोलॉजर सांगत होता. तुम्हालाही कोणी सांगितलं की तुम्ही खूप अभ्यास करतात परंतु तुम्हाला परीक्षेत लिहिता जमत नाही, तुम्ही प्रश्नांची उत्तरं विसरतात, तर तुम्हालाही खरं वाटेल की हो मी तर खरोमध्ये अभ्यास करतो परंतु मी प्रश्नांची उत्तरं एक्झाममध्ये विसरतो. तर मग अशा प्रकारची जी उत्तरे होते ना ती उत्तरे तो ॲस्ट्रोलॉजर त्याच्या कस्टमर्सला त्यांच्या पाल्म गॅझिंग करून म्हणजे त्यांच्या पाल्म म्हणजे तळहात बघून तो त्यांचं अशा प्रकारे भविष्य सांगत होता जे कोणालाही खरं पटेल. कळालं. 9 आउट ऑफ 10 वेर डिस्पोज्ड टू ॲग्री विथ हिम. आता तो जो ॲस्ट्रोलॉजर आहे तो ज्या लोकांना भविष्य सांगायच्या त्यांच्यापैकी 10 पैकी 9 लोकांना तर ते ॲग्री असायचे. ॲग्री म्हणजे मान्य असायचं, कारण की तो अशा प्रकारे भविष्य सांगत होता की कोणालाही खरं पटेल म्हणून 10 पैकी 9 लोकांना तर ते खरंच पटायचं. और ही क्वेश्चन्ड, इज देअर एनी वुमन इन युअर लाईफ, मे बी इवन अ डिस्टन्स रिलेटिव्ह हू इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू. म्हणजे तो अशा प्रकारे बोलायचा की इज देअर एनी वुमन म्हणजे ती तुमच्या जीवनात इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, तुमच्या जीवनात एक स्त्री आहे, एक बाई आहे, मे बी इवन अ डिस्टन्स जरी ती दूर राहत असेल. म्हणजे आता प्रत्येकाच्या जीवनात तर बाई असतेच ना, स्त्री तर असतेच ना. समजा आत्या आहे किंवा मावशी आहे किंवा कोणी बहीण आहे किंवा आई आहे. ते काय म्हणतात, मे बी तो काय म्हणतो पुढे, एक मिनटं, इन मॅनी वेज वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गॅझिंग पाल्म. हां, इन मॅनी वेज. हां, 9 आउट ऑफ 10 डिस्पॉइंटेड अँड ॲग्री विथ हिम. 10 पैकी 9 लोकांना तर ते खरंच वाटायचं. बरोबर. और ही क्वेश्चन किंवा तो प्रश्न विचारायचा. कसे प्रश्न विचारायचा, इज देअर एनी वुमन, तुमच्या जीवनात अशी कोणी बाई आहे का, इन युअर फॅमिली, तुमच्या परिवारामध्ये, मे बी इवन अ डिस्टन्स, जरी ती दूर राहत असेल तरी अशी कोणी बाई आहे का तुमच्या जीवनामध्ये, हू इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू, म्हणजे तुमच्यासोबत चांगली वागत नाही किंवा तुमच्या आणि तिच्यामध्ये काहीतरी वाद आहे, अशी कोणी बाई तुमच्या जीवनामध्ये आहे का. आता सर्वांच्या जीवनामध्ये तर अशी बाई असतेच, कोणी कोणी बाई तर असणारच. तर मग अशा प्रकारचे जे प्रश्न होता तो लोकांना विचारत होता आणि अशाच प्रकारचे जे उत्तरं होतं ते लोकांना तो देत होता. म्हणजे 10 पैकी 9 लोकांना तर ते खरं पटतच होतं. तर अशा प्रकारे हा आपला ॲस्ट्रोलॉजर होता.